मी आज काय खाणार? डोसा खाऊ बरं. आपल्या फ्रीज मध्ये डोशाचं पीठ आहे. छान डोसे बनव बरं. तर गाईज इथं मी पाणी टाकल्यानंतर मीठ पण टाकले, पण मी व्हिडिओ रेकॉर्ड करायचं विसरले, तर तुम्ही मीठ नक्की टाका. आणि माझ्याकडून तूप जरा जास्त झाल्यामुळे ते डोसा स्प्रेड करायची वेळेस थोडी दिक्कत आली, तर त्यामुळे आधी पाण्याचा शिक्का द्या, त्यानंतर डोसा टाकून मग वरतून तूप टाका. गाईज माझा फर्स्ट अटेम्प्ट घाण झाला आहे. काय नाही, थोडासा तुटला आहे. मी परत एकदा अटेम्प्ट देणार. बघा थोडासा शिजला छान आहे, पण माझ्याकडून पलटी उलटी मारताना काय बोलतात त्याला, तो तुटला. चला गाईज मी दुसरा बनवला भेटते तुम्हाला. गाईज माझ्या सेकंड अटेम्प्टनी बऱ्यापैकी काम केलं. आता फक्त हा पलटी मारताना तुटला नाही पाहिजे. अजून त्याला थोडा वेळ 2-3 मिनटं आपण अजून त्याला काय बोलतात भाजून देऊया. हां भाजूनच ना. आता त्याच्यावर मी तूप टाकलं होतं, ते स्प्रेड करून घेऊया. तर आता मी नाही अजून 2 मिनटं होत्या. प्रोफेशनल आहे गाईज, मी प्रोफेशनल. 2 सेकंडसाठी गॅस फुल करूया. आता हे हळूहळू ब्राऊन व्हायला लागले आणि मग आपण त्याला पलटी मारूया. उद्या अजून ब्राऊन त्याला. हे पूर्णपणे ब्राऊन झालं आहे. आता मी आलो पलटी मारते. गाईज अटेम्प्ट आपण पास झालो आहेत अटेम्प्टमध्ये. या तर आता त्याच्या बॅक साईडने आपण परत थोडंसं तूप टाकूया. काहीच मी उन्हाळ्यात सुट्ट्या स्टॉल टाकणारे नक्की भेट द्या. नगरची डोसेवाली. सो गाईज दिस इज आर डोसा. तो थोडा थोडा वाटतोय का नाही प्रोफेशनल सारखा. त्याला आता आपण सर्व करूया आपल्या तुटलेल्या ताटात. रिप्रेझेंटेशन खूप घाण आहे, पण टेस्ट बेस्ट. अँड मम्मीने ऑलरेडी ग्रीन चटणी करून ठेवली आहे पुदिन्याची, तर तिला आपण इथं सर्व करूया. अँड इट इज रेडी टू ईट. नक्की या गाईज. आता टेस्ट करून बघूया. गरम आहे, इकडे चटणी आहे, चटणी.